मिनट थांबा तिथं. किधर से जाऊं? हाँ सर, ये मैं करता हूँ रवि सर, मैं करता हूँ आपको फोन 5 मिनट में। सेकंड वाला सर, सेकंड वाला ही ठीक है मैं करता हूँ। रवि भाई मैं करता हूँ, जरा ये फाइट चालू हो जाए, मैं कर रहा हूँ आपको कॉल। या सर. राकेश, हाँ फ्रेम जैसे ले, अरे फ्रेम ये सामने देख के करना, देख के कर काम। या सर. अरे बाबा, जैन समाजाचे सर्वोच्च आचार्य त्यांनी दोघांना सकाळी बोलवलं, त्यांनी आशीर्वाद दिला आणि तुम्हाला सांगतो माळ फेटा सगळं बांधून खूप छान त्यांनी म्हणजे मानवता आणि पक्षांच्या बाबतीत केलेली कार्याची दखल घेतली. डॉक्टर इथे आहे. मी जाऊ का मागे? सर, तुम्ही आज तक्रार देण्यासाठी आझाद मैदान पोलीस ठाण्यात आलेले आहात. काय नेमकी तुमची मागणी आहे? सामान्य माणसासाठी भारताचं संविधान आहे आणि सामान्य मुंबईकरला, आम बंबई वालों को किसी तरह की तकलीफ न हो, कोणता त्रास नाही झाला पाहिजे, ही प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. आणि ती जिम्मेदारी पोटी ज्या प्रकारे राजकारण मनोज जरंगे नावाची व्यक्ती करत आहे, ठरवून करत आहे, पवित्र हिंदूंच्या आयुष्यामध्ये, जागतिक हिंदूंच्या आयुष्यामध्ये गणपती बाप्पाचा उत्सव हा पवित्र सगळ्यात सर्वंकष मोठा उत्सव असतो. त्या उत्सवाला जगभरातून लोक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात. अशा वेळेस एक कॅलेंडरवर ठरवून एक गणित, राजकीय आतड्यातले जे कातडे असतात राजकीय, अशा लोकांच्या इशाऱ्यावर जरंगे हे सगळं करत आहे. जरंगेचा हेतू शुद्ध नाही. मुंबईमध्ये अघटित घटना घडवण्याचा भानगडीत जरंगे आहे आणि त्याचबरोबर जरंगेचे सगळे भाष्य हे प्रोव्होकेटिव्ह आहेत. समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे, मुंबई आर्थिक राजधानीला वेठीस धरणारे, घुसू हे कोणत्या प्रकारचं वर्तन आहे. आणि अशा गोष्टींना लगाम लावणे, त्याचबरोबर ज्या गोष्टी परमिसेबल नाहीत लॉमध्ये त्या गोष्टी घडून आणूच असं म्हणण्याचं धारिष्ठ दाखवणे. सांगायचंच म्हणजे गणपती बाप्पाची जी मिरवणूक असते, गणपती बाप्पाचं जे प्रतिष्ठापना करण्यासाठीचा जो उत्सव असतो तो ठराविक असतो. आता म्हणे आम्ही अंतरवलीपासून मुंबईपर्यंत परवानगी घेतलीस का रे बाबा? आझाद मैदानातली परवानगी घेतलीस का? आता मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, स्पष्टपणे जरंगेच्या आंदोलनाच्या बाबतीत, उपोषणाच्या बाबतीत कोणतीही परवानगी दिलेली नाही. हे सत्य आहे. जेव्हा हे सत्य आहे तेव्हा आरपीआयचे कार्यकर्ते असतील, दलित पॅंथरचे असतील, इतर सगळ्या संघटनांचे असतील, त्यांना जो कायदा लागू आहे तो जरंग्याला लागू आहे. जरंग्या ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत, जे खालच्या भाषेत जाऊन बोलत आहेत, प्रत्येकाला कोणतीही प्रतिष्ठा नाही अशा प्रकारचं वर्तन करत आहेत, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अत्यंत असंविधानिक आहेत आणि ह्या ठरवून केल्या चालल्यात. म्हणून आम्ही काल संध्याकाळीच जे आहे
पोलीस महासंचालकांना, त्याचबरोबर अतिरिक्त जे सचिव आहेत लॉ याचे होम डिपार्टमेंटचे त्यांना, त्याचबरोबर माननीय पोलीस आयुक्त मुंबई यांना आम्ही तक्रारी जरंगेच्या दिलेल्या आहेत आणि त्या तक्रारींच्या आधारे आज आम्ही आझाद मैदानात आलोत. आम्ही पुरावे दिलेत. जरंग्या कुठं काय बोललात तुमच्याच माध्यमांचे पुरावे आहेत. कारण आता लपून छुपून काय नाही. किती करोड आणणार, कशा प्रकारे लाईफस्टाईल इन डेंजर येऊ शकते, कशा प्रकारे घुसारे, कशा प्रकारे त्यांचं जे म्हणजे एक ठरवून अघटित घटना घडवण्याचं जे त्यांच्या डोक्यामध्ये चाललेलं आहे त्या सगळ्या बाबी आम्ही तक्रारीत दिल्यात आणि त्या पुढे जाऊन जरंगेला हे आंदोलन करताच येणार नाही. की माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने ज्या ऑब्झर्वेशननी नाकारण्यात आलं, कुणबी मराठा म्हणून नाकारण्यात आलं, त्या दुसरा आधार असा आहे की सरकारने नव्याने आरक्षण दिलं. त्या बाबतीमध्ये सुद्धा ते प्रकरण 3 सन्माननीय न्यायमूर्तींच्या समोर आहे आणि जेव्हा 3 सन्माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसमोर प्रकरण असतंय त्यावेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे, हे आम्ही सांगत नाही जरंग्या, तुम्हाला सांगतो जरंग्यानी हे लक्षात घ्यावं. रिलायन्स पेट्रोकेमिकल्स लिमिटेड विरुद्ध इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर 1988 4 SCC 592 याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयानं की सर्वोच्च न्यायालयात ज्या वेळेस एखादं किंवा उच्च न्यायालयात एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असतंय त्या विरुद्ध अशा प्रकारचं आंदोलन करणं हे अयोग्य आहे, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे आमचं म्हणणं पोलीस अधिकाऱ्यांना हे सुद्धा होतं की तुम्ही तातडीने कंटेम्प्ट ऑफ कोर्टसाठी उच्च न्यायालयामध्ये अर्ज करावा. त्यासोबतच जरंगेवर FIR झाला पाहिजे, त्यासोबतच जरंगेला पावबंद केलं पाहिजे, त्यासोबतच जरंगेंनी गणपती बाप्पाच्या आमच्या जे जागतिक सण आहे त्या सणामध्ये अघटित काही घडवण्याचा जो घाट घातलेला आहे, राजकीय घाट असू शकतो. कारण राजकीय घाट का म्हणतो, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार जेटच्या स्पीडनं जालन्यात जातात, ते मात्र आता म्हणतात की त्यांचा पक्ष म्हणतो की आमचा सपोर्ट नाही, उद्धव म्हणतो आमचा सपोर्ट नाही. हे कातड्यातलं राजकारण आहे, आतड्यातलं पोटातल्या कातड्याचं राजकारण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ठरवून केल्या चालल्यात. त्यासाठी जरंगेवर FIR झाला पाहिजे, कोणत्या कलमांखाली FIR झाला पाहिजे ती आम्ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबर आमचा जो ड्रायव्हर साहेब आहेत, कंडक्टर साहेब आहेत, त्याचबरोबर आमचे टॅक्सीवाले भैया आहेत, आमचे भाजीपाला विकणारे आमच्या माया बहिणी आहेत, आमचा दूध विक्री करणारा भाऊ आहे, आमचे छोटे मोठे व्यावसायिक फुटपाथवर वेगवेगळे व्यवसाय करणारे आहेत, हॉटेलमधले वेटर सर्वंट हॉटेल व्यावसायिक आहेत, सगळ्या डायमंड बाजार पासून ते शेवटच्या तुम्हाला सांगतो म्हणजे शेवटचं हे जे आमचं धारावी आहे धारावीपर्यंत हे सगळे जे आहेत GDP याच्यावर आधारित असते आणि जेव्हा अशी GDP आधारित असते हे नुकसान न पेलणार आहे. अगोदरच मोठं नुकसान झालेलं आहे. कोविडमध्ये कितीतरी लोकांचे व्यवसाय बर्बाद झालेले आहेत. तेव्हा या बर्बादीची शृंखला या जरंग्याच्या निमित्तानं पुढे सुद्धा आर्थिक कणा मुंबईचा बॉम्बेचा तुटू नये यासाठी आम्ही जरंग्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. FIR रजिस्टर करण्यासाठी मागणी केलेली आहे. पोलीस अधिकारी कायदेशीर बाबी तपासतील असं त्यांनी आम्हाला सांगितलं. परंतु त्यांनी परवानगीसाठी काय अर्ज केलाय का आणि त्यांना काय दिले का, तसं काय बोलणं झालं पोलीस? अहो मला एक सांगा, परवानगीसाठी अर्ज जरंग्याला नुसतं इथं घेऊन चालेल का? प्रत्येक पोलीस स्थानकातून जिथून जरंग्या जाणार तिथून अर्ज द्यावा लागेल आणि परवानगी घ्यावं लागेल. हे तर आझाद मैदान शेवटचं आहे. कुठेच मला असं माहिती आहे की कोणत्याच पोलीस स्थानकातून आतापर्यंत जरंग्याला जे आहे रितसर जरंग्याने प्रोसिजर फॉलो केलंय आणि रितसर जरंग्याला कुठेच आतापर्यंत परवानगी मिळाल्याचं दृष्टिक्षेपात आलेलं नाही, कुठेही ऐकव्यात नाही, माध्यमांमध्ये नाही. त्याच्यामुळं कुणी जर असं समजत असेल मी भागवून घेतो, मी दाखवून देतो, कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही रे, लक्षात ठेवायचं.
जरांगे पाटलांची आता एक प्रतिक्रिया आली आहे. ते असं म्हणतात तुमच्याबद्दल खास प्रतिक्रिया देताना राजकीय नेत्यांचे बूट चाटणे बंद करा, अशा पद्धतीची प्रतिक्रिया. अरे आम्ही तर कष्टाचं खातो, जब थेंब थेंब गळतं, रात्रभर अभ्यास करतो, कोर्टात जातो, कमाई करतो. त्या रेतीच्या जे काय म्हणतात कंटे काय असते ते रेत्या नेतात ते ट्रका टिप्परची मोजणी आणि त्याच्यातल्या रेतीची मोजणी जर करायला लागलो ना, अरे माझ्या नादी लागू नको रे, तुला सांगू लागलो तुझ्याच भाषेमध्ये, गुराख्याच्या भाषेमध्ये. अहो हे लबाड आहे, तुम्हाला सांगतो हे दोन तोंडी आहे. तुम्हाला सांगतो मला त्या नावानं त्याला सांगायचं नाही, हा दिशाभूल करतो. हा तुम्हाला सांगतो यांनी कशा प्रकारे पोलिसांवर हल्ला केला होता हे सुद्धा याच्यामध्ये लिहिलंय. याचा इतिहास गवाह आहे आणि त्याच्यामुळं असा इतिहास गवाह असलेल्या माणसाला आणि हायकोर्टाने अगोदरच गुणरत्न सदावर्ते विरुद्ध जी केस होती राज्य शासन, हिची केस नंबर सुद्धा आम्ही टाकलेला आहे. त्या केसमध्ये काय ऑब्झर्वेशन आहेत कोर्टाचे ते सुद्धा आम्ही टाकलेले आहेत. आणि त्याच्यामुळं जरंगेच्या ह्या लबाड गोष्टी, मला म्हणायचं आहे की मराठा समाजातील युवकांनी लक्षात ठेवावं, हे काय शिकलेलं नाही, याला काही नोकरीची गरज नाही. हे आमच्या मराठा भावांच्या लेकरांना यांनी की नाही चुकीच्या मार्गाने नेऊन त्याचे आयुष्य कायदेशीर खराब करण्याची भानगड जरंगे करत आहे. त्याच्यामुळे मराठा भावांनो याच्यावर विश्वास ठेवू नका, असं देखील मी जाहीर आवाहन करतो. असं ते सांगतायत की गणेश उत्सव आहे, त्यांना माहित नव्हतं आणि मुंबई पोलीस ज्या पद्धतीत ते परवानगी तुम्ही सांगतायत देऊ नये, त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईत 4 महिन्यापूर्वी हजारो आम्ही रस्ते या आहेत हाक आणि घोषणा केली हजारो होती. रस्त्यांपैकी एक रस्ता त्यांना या आंदोलनासाठी द्यावा, कुठेही गणेश उत्सवामध्ये गालबोट लागणार नाही याची देखील खबरदारी घेतली. बघा, आंदोलन करणं हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे, परंतु कायदेशीर बंधन आहेत. जरंगे म्हणतो आज काय म्हणतो की जरंगेला माहित नव्हतं, विचारून घ्यायचं होतं सल्लागाराला. जे पळत पळत आले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांना विचारून घ्यायचं होतं, उद्धवला विचारून घ्यायचं होतं की कोठं आंदोलन करून कोणत्या तारखेला आंदोलन करू. मला असं वाटतंय जरंगेनं तारखात नक्की केलेल्या नाहीत. मला असं वाटतंय की हे जे त्याचे मास्टर माइंड आहेत, हे जे मी नावं घेतो, एक लक्षात ठेवा, त्यांनी सांगावं जरंगेचा त्याचा संबंध नाही म्हणून, उद्धवनं सांगावं जरंगे त्यांना आवडत नाही म्हणून, राष्ट्रवादीच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवारनं सांगावं जरंगे त्यांना आवडत नाही म्हणून. ह्या सगळ्या लबाड गोष्टी आहेत. जरंगे हे फक्त जसं तुम्हाला सांगतो आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक कॅरेक्टर असते फिल्मवर येणारं, एक स्टोरी कोणतरी लिहिलेली असते ते कॅरेक्टर येऊन आपली कला दाखवत राहते. जरंगे हा कलाकार आहे. जरंगे हे स्क्रिप्ट बघून कुणीतरी सांगितलेल्या स्क्रिप्टवर काम करणार आहे. हाच 100% पुरावा तुम्हीच माध्यमांनी सांगितला आणि हे सत्य आहे की जरंगेच्या मताचं हे आंदोलन नसून हे कोणीतरी करायला लावलेलं आंदोलन आहे. जरी ते आले आंदोलन घेऊन जरी आले मुंबईच्या दिशेने आले, तुमची काय भूमिका राहणार आहे? आमची भूमिका फार स्पष्ट है. आमची भूमिका ही है कि बम्बई में किसी को तकलीफ न हो, बम्बई के किसी हमारे कष्टकरी की रोजी रोटी पे परिणाम न हो, बम्बई में किसी को दफ्तर जाने वाले को तकलीफ न हो, स्कूल जाने वाले को तकलीफ न हो. उसी के साथ बम्बई में जो विश्व से जो भक्त आते हैं गणपति बाप्पा के, उनके साथ जो है कोई गलत न हो, क्योंकि ये सब जो है एक साजिश के तौर पे चल रहा है. मैं ये कहूंगा कि जरंगे ये आंदोलन नहीं, जरंगे ये कुछ बंबई में गड़बड़ी फैलाने के लिए आ रहा है. आणि यावेळी ते घेऊनच राहणार अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. अहो मला सांगा, हे बाबा तुला सांगू राहिलो, माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे ही जजमेंट झालेली आहे. आजोबाचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्या मुलालाही सर्टिफिकेटसाठी अर्ज करावा लागतात, तेवढेच पुरावे द्यावे लागतात. आणि मुलाचं असेल तर नातवाला सुद्धा द्यावे लागतात. त्याच्यामुळे जरंगे हा काय कायद्यापेक्षा मोठा नाही. उगा कोणीतरी त्या चितेच्या झाडावर चढचढ म्हणल्यानं चढायचं नसतं. चितेच्या झाडावर चढल्याच्या नंतर कायदे बदलत नसतात. भारताचं संविधान हे एका माणसालाही तेवढंच सिरियस घेतंय आणि एका गावालाही तेवढंच सिरियस घेतंय, देशभरालाही तेवढंच सिरियस घेतंय. त्याच्यामुळं जरंगेच्या ह्या ज्या गोष्टी आहेत ते बाष्कळ गप्पा आहेत, त्याच्या पलीकडे जरंगेचं काही खरं नाही. आणि राहिला प्रश्न आम्ही काय करणार, आम्ही जे आहेत आज लॉ एन्फोर्स करा म्हणून आम्ही आलेलो आहोत. आम्ही पुरावे दिलेले आहेत. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे सहानीची जजमेंट दिलेली आहे, सदावर्तेंची जजमेंट दिलेली आहे, जयश्री पाटीलची जजमेंट दिलेली आहे.
सगळ्या जजमेंटचा आधार घेऊन आम्ही सांगत आहोत की जरंगे स्टॉप दॅट, जरंगे स्टॉप दॅट. बघा, मी काय सांगत आहे की प्रत्येकाला आंदोलन करतो म्हणण्याचा अधिकार आहे, परंतु जी संहिता आहे मुंबई पोलीस ऍक्ट, जे मान्य उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, ज्या निर्देशामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की रात्रीच्या वेळेस तर तुम्हाला थांबताच येत नाही. मला सांगा, दलित पॅन्थरच्या मुलांना जर आझाद मैदानामध्ये रात्री थांबता येत नसेल तर जरंगे काय लाडोबा बाबा, लाडोबा लाडोबा भाई, लाडोबा आहे का जरंगे? जर दलित पॅन्थरचे मुलं, वंचितांचा घटक जर तिथं येऊन रात्री थांबता येत नाही असं पोलिसांचे स्पष्ट निर्देश आहेत, कायदा स्पष्ट आहे, तेव्हा जरंगेला रात्री कसं थांबता येईल तिथं? आणि जरंगेने सांगावं 20 लोक 25 लोक, अशा प्रकारचं जरंगेचा काय अफिडेव्हिट आहे का, काही रिपोर्ट आहे का? करोडो घुसतील म्हणजे काय? याचा अर्थ तुमची तीच भाषा आहे जी सीमा पलीकडचे जे तो पळून गेला, काय नाव त्याचा, तो जाकीर नाईक, असाच बोलायचा, असंच त्यांनी एकत्र आणलं होतं ना, घटित घडवलं होतं. त्याच्यामुळे जाकीर नाईक सारखं काहीतरी हा घडवेल याची मला फार फार शंका आहे, म्हणून मी पोलिसांना सांगितलं लगेच त्याच्यावर कारवाई करा. प्रश्नच नाही, कारण नुसतं लॉ आणि लॉ असून चालत नाही, तर ते ऑर्डरमध्ये त्याचं रूपांतर करावं लागतंय. आणि म्हणून आम्ही पोलिसांना विनंती केली आहे की सरकारमध्ये कोण आहेत, विरोधामध्ये कोण आहेत याचा विचार कुणी करू नये. सरकारमध्ये कोण आहेत, विरोध बाकावर कोण आहेत याचा विचार कुणी करू नये. भारताचं सर्वोच्च न्यायालय, मुंबईचं उच्च न्यायालय आणि संविधान, बॉम्बे पोलीस ऍक्ट जे म्हणते, BNSS ऍक्ट जे म्हणते, त्याच्यावरच आधारित सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि सगळ्यांना समान न्याय असला पाहिजे. आज जरंगे जर रात्री तिथं थांबतो म्हणला तर उद्या आपण सामान्य कष्टकऱ्याला, पॅन्थरला आपण तिथं थांबू देणार आहोत का? हा सगळ्यात मोठा डिस्क्रिमिनेशनचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या आर्टिकल 14चा प्रश्न आहे. ज्या माणसाला परवानगीच नाही, ज्या माणसांनी परवानगी मिळवलीच नाही, त्यांना मुंबईत येताच कसं येतंय? आणि मॉब घेऊन, त्याला म्हणतात कोणती मंडळी? बेकायदा मंडळी, त्याला म्हणतात बेकायदा मंडळी. त्याच्यामुळे ही बेकायदा मंडळी इथं चालणार नाही, इथं चालू दिली जाणार नाही. देखिए, जरंगे ने ना तो कोई ऑर्डर ली है, परमिशन ली है, और जरंगे जिस तरह से गणपति बापा के जो उत्सव है उस समय में जरंगे जो भी कुछ कर रहा है ये भारत के संविधान के खिलाफ है. जबकि उच्च न्यायालय में मराठा आरक्षण की बात उच्च न्यायालय सुन रहा है, लार्जर बेंच है. ऐसे समय में जरंगे जो एक्टिविटी कर रहे हैं, इस बात को कहीं ना कहीं रोकना पड़ेगा. और कई करोड़ लोग लेके आने की भाषा कर रहे हैं, जिससे ट्रैफिक का बड़ा सवाल खड़ा हो जाएगा, जिससे जो है आमतौर पे जो कष्टकरी है, जो दिहाड़ी मजदूर है, जो टैक्सी वाला भाई है, जिनके अपने रोजी रोटी हाथ में होती है, जो कष्ट से कमाते हैं, उनके ऊपर सारों पे परिणाम होगा. और उसी के साथ गणेश भक्तों के साथ भी नाइंसाफी न हो, इसलिए जरंगे के ऊपर FIR करे, ऐसी हमने मांग की है. पुलिस अफसरों से हमारी बात हुई, उस पर पुलिस अफसरों ने कहा है कि उसको अभी तक कोई परमिशन दी नहीं है. और हम ये मानते हैं कि खाली आजाद मैदान का परमिशन नहीं, हर वो पुलिस थाना से परमिशन लेना होगा जहां से जरंगे को गुजरना होगा. देखिए, यही तो बात है ना, जरंगे कहता है कि उसको तारीख पता नहीं था गणपति बापा का. अरे हिंदू राष्ट्र भारत हमारा है और तारीख नहीं पता गणपति बापा कब बैठने वाले हैं. इसका मतलब है जो नौटंकी होती है, नौटंकी में जो कलाकार आता है ना, उस तरह से कलाकारी बताने के लिए जरंगे आया है. और हम ये तो जरूर आपने भी देखा होगा कि राष्ट्रवादी कांग्रेस के जो आला नेता है, जो बुजुर्ग नेता है शरद पवार, ये इनसे पूछना चाहिए कि बाबा जरंगे को तुमने तारीख कौन सी बताई थी. ये उद्धव से भी पूछना चाहिए, अरे भाई तुम उनको तारीख कौन सी बताई थी. ये सारे बातें जो है, ये जो है अतड़ी के राजनीति के है. और ये जिस तरह से विपक्ष जो है ये सब करने की कोशिश कर रहा है कि जरंगे को एक टूल बोल के इस्तेमाल करने की ये बात है, उसके अलावा कुछ नहीं है.